तुमच्या खुपण्याकडे येऊया रामदासजी. ओव्हरऑल तुमच्या खुपण्याचा प्रश्न आहे की तुम्हाला आजवरच्या कारकिर्दीत काय काय खुपलं? बोलक्या बोलांची कला दुर्दैवाने कोण शिकत नाही हो. अरे वा. म्हणजे मी सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, मी एवढी वर्ष कार्यक्रम करतोय पण अजून पाहिजेत तसे याच्यातले कलाकार निर्माण होत नाहीयेत. हे आपलं दुर्दैव आहे असं मला वाटतं. किंवा ही कला लोकांना अजून आकर्षून घेण्यासाठी कमी पडते. किंवा मी तर म्हणेन या कलेसाठी जी काही मेहनत करावी लागते, रियाज करावा लागतो, तो करायला तयार नाहीये. कारण दुसऱ्या कलेमध्ये हा जर तुम्ही रियाज केला तर आज खूप ग्लॅमर मिळते तुम्हाला, मग कशाला कोण याच्यात पडेल. तुमचे चिरंजीव स्वतः सीए क्वालिफिकेशननी सीए असून सुद्धा त्यांनी ह्याच प्रोफेशन मध्ये यायला चूज केलेलं आहे. आज आपल्या बरोबर इथे बसलेला आहे त्यांचा मुलगा सत्यजित आलेला आहे इथे, त्याच्याशी आपण बोलणार आहोत. पण हे खूप मला असं वाटतं एक चांगला पॉइंट आहे की तिसरी पिढी तुमची, तिसरी मला असं वाटतं. आणि हे जे त्याचं निर्णय आहे तो त्यांनी स्वतः घेतलेला आहे. सीए झाला हा देखील निर्णय त्यांनीच घेतला आणि सीए नंतर आता मी बाहुल्यांचे कार्यक्रम करणार व्यावसायिक स्वरूपात हा देखील निर्णय त्याचा आहे. निर्णय घेतल्यावर अर्थात आम्हाला दोघांना खूप बरं वाटलं. पण तुमची ही इच्छा होती कुठेतरी की त्यांनी करावं म्हणून? कारण हा जो मी काही एवढ्या वर्षांचा माझ्या वडिलांपासून जो काही आम्ही डोलारा उभा केला, आम्ही डोलारा म्हणतो, माझं बावल्यांचं जे जग निर्माण केलंय ते आणखीन वाढावं, जगभर जावं अशी मनापासून तर इच्छा होती. आणि तिसरी पिढी त्याच्यात मला मदत करते आता. वा वा वा. तसं बघायला गेलं तर मर्यादित असलेलं क्षेत्र त्याच्यामध्ये आयुष्य त्याच्या पाठीमागे लावलं तर हे करत असताना कधी बाकी गोष्टी करायच्या राहून गेल्या हे खूपतं का? कदाचित तुम्ही इतकं चांगला जर का अभिनय त्या बाहुल्यांबरोबर करता, वेगळा अभिनेते म्हणून कदाचित तुम्ही नाही. मला एक सांगायचं आहे, ही बाहुल्यांची कला जेवढी सोपी आहे आणि कठीण पण आहे. कळसूत्री बाहुल्यांची कला येण्यासाठी सगळ्या कलेचं त्याच्यात मिश्रण असलेलं असतं आणि थोडीफार प्रत्येक कला तुमच्या अंगात असावी लागते. आणि मला असं वाटतं मला सगळं करण्याचा आनंद फक्त बाहुल्यांचे कार्यक्रम करून एकाच वेळी मला मिळतो. त्यामुळे मला बरं वाटतं ते. नायगावकर, तुम्हाला निसर्ग कविता खुपतात म्हणे? बापरे, हे काय आहे? हे सगळे अफवा पसरवणारे वगैरे लोक आहेत. आता आमचा अरुण म्हात्रे म्हणतो की नायगावकर म्हणे, नायगावकरांना घेऊन मी कोकणात गेलो, तो म्हणे काय निसर्ग वगैरे काय सुंदर दिसतोय वगैरे. तर नायगावकर म्हणले कुठं आहे निसर्ग? ते काय म्हणे सगळं नाही म्हणे मध्ये झाडं येत आहेत असं नायगावकर म्हणाले. असं माझ्याबद्दल खूप म्हणतात आता. पण अनुभव वेळही अशीच आहे. निसर्ग म्हणजे अवतीभवतीचं, की मी नेहमी म्हणतो की गिरगावात मी विचारलं वसंत ऋतू म्हणून मुंबईला, तर ते म्हणाले बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहत असतील म्हणून. हे असंच वातावरण आहे सगळं. आजवरच्या तुमच्या कारकिर्दीतलं तुमचं खुपलं, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर अजिबात वाटत नाही की तुम्हाला काय खुपलं असेल, तरी देखील काही खुपलं? तसं तर सारखं खुपतच असतं, सांगतो सगळंच खुपत असतं खरोखर. म्हणजे की आता आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तसं पश्चिम महाराष्ट्राकडे गेलं ना की सातारा सांगली, पुणे सातारा सांगली, कोल्हापूर मध्ये इस्लामपूर वगैरे सगळं कसं छान हिरवगार वगैरे. पण तेच असं इकडनं जामखेडकडनं पाटोदा, केज, कळंब वगैरे हा मराठवाड्यातला भाग गेला की असं हा महाराष्ट्र असाही एक महाराष्ट्र आहे म्हणून. तर हा जो असमतोल आहे ना, की काही ठिकाणी प्रचंड बागायती पीक आहे, काही ठिकाणी लोक आभाळाकडं नजर लावून शेतकरी बसलेत, हे खुपतं. कितीतरी गोष्टी खुपतात. माझ्याकडे एवढी वाङ्मयीन मासिकं येतात, नियतकालिकं येतात, एवढी पुस्तकं आहेत घरामध्ये, खूप पुस्तकं आहेत. पण गेल्या 25-30 वर्षात एकही पुस्तक चोरीला गेलेलं नाही. खरंच सांगतो बा, हे वाचायला म्हणून हा अंक घेऊन जातो, मग तो ललितचा असेल, एखादा दिवाळी अंक असेल आणि आणून नाही दिला, असं होतच नाही. तुला सांगतो हे असं का होतं. मी मागे एका गावी गेलो होतो, तर त्या घरातल्या महिलांना म्हटलं माझ्या कार्यक्रमाला या,
तर म्हणे 10:30 नंतर कार्यक्रम सुरू केला तर येऊ शकू, कारण आजची पाण्याची वेळ जी आहे 8 दिवसातनं एकदा पाणी येतं. हे जुलै ऑगस्ट महिन्यातली गोष्ट. तर म्हणे आमचा आणि पाणी ही महत्वाची जोखमीची बाब, त्यामुळे ती महिलांनी भरायची असते ना, त्यामुळे त्या म्हणाल्या की खूप महत्वाचं, पुरुषांच्या हातून हंडा सांडेल एखादा वेळ वगैरे असं. तर त्या म्हणाल्या 10:30 नंतर कार्यक्रम सुरू केला तर आम्ही नक्की येऊ म्हणून. पाण्यावरनं अवधूत तुला सांगतो, मागे एकदा एका गावामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्याच गेलो होतो. कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी एसटीन निघत होतो. ते पानाच्या ठेल्यावरती पान वगैरे घेतलं आणि तिथे एक असा पितळी हंडा ठेवलेला होता. तर त्या पानवाल्यानं तेवढ्या त्या 7वी 8वीतली मुलगी असेल, परकरी पोर, तर वजे इकडे ये ना, तुझा हंडा भरला म्हणून. तर काय त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद. तर मी असं म्हटलं, पाण्याचा हंडा भरला म्हणून ह्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद, काय सामान्य लोक आहेत म्हणून वाटेल त्या गोष्टीचा आनंद होतो या लोकांना. तर मी ती गेल्यानंतर त्याला पानवाल्याला विचारलं, तर म्हटलं हिला एवढा आनंद का झाला? म्हणे हिनं काल हंडा आणून ठेवला होता आणि आज लवकर भरला, आता तिला संध्याकाळी खेळायला जाता येईल वगैरे. असं सगळं मी मुंबईला येताना असं सुराख उपसला जावा, आपल्याकडे असं साखळी खेचली किंवा असं प्रेस केलं की 7 लिटर पाणी भळभळ भळभळ शुद्धीकरण केलेलं, ते पांजरापोळच्या याच्यामधनं ते शुद्धीकरण केलेलं पाणी एकदम ड्रेनेजमधनं कमोडमधनं वाहून जातं. आणि ही तफावत केवढी आहे. हा जो सल आहे ना महाराष्ट्रामध्ये, खरंच सांगतो 8 दिवसांनी एकदा पाणी आलं. आमचा दासुवैद्य मध्ये सांगत होता आमच्याकडे 27 दिवसांनी एकदा पाणी आलेलं आहे म्हणून. तर अशी गावं आज साधं पिण्याच्या पाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर देखील मात करू शकत नाही आपण असं. तर ते मी जेव्हा त्या गावाकडनं मुंबईला आलो तर ती जो सल रुतलेला होता ना, ते कुठेतरी कवितेतनं असा बाहेर पडला होता. ती कविता ऐकवली तर चालेल? तुला शिक्षा नाही ना वाटत? बघा, पारोशाने नदी म्हणाली किती दिसात गन्हाले नाही, पारोशाने नदी म्हणाली किती दिसात गन्हाले नाही, मरता मरता झाड म्हणाले 2 थेंब तरी पाणी द्या हो, 2 थेंब तरी पाणी द्या हो. शहाणपटीने धरण बांधले अभियंत्यांना मुता म्हणालो, अभियंत्यांना मुता म्हणालो. गाळ म्हणाला धरणाची या किती उंचवर बांधू समाधी, गाळ म्हणाला धरणाची या किती उंचवर बांधू समाधी. खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले, खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले. रिताच हंडा वणवण फिरतो फक्त खालची माय बदलली, फक्त खालची माय बदलली. असा कसा ग श्रावणासहा वैशाखाचा चटका बसला, गाव म्हणाले पाणी पाणी आम्ही गळ्यातून गाणी म्हटली, आम्ही गळ्यातून गाणी म्हटली. त्या तुकयाची गाथा बुडता नदीत अवघी ओल पसरली, या कवितेची वही बुडविण्या एक तरी हो डोह राहू द्या, एक तरी हो. जबरदस्त. ते असं सगळं खूपच असतं सगळं. तुम्ही आता हे सगळं ज्यावेळेला मला बोलत होता त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवत होती नायगावकर, की तुम्ही ज्या वेळेला बोलायला सरसावता त्यावेळेला लोक हसायला सरसावतात. मग त्यावेळेला ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला अशी सिरियस मांडायची असते आणि लोक सांगा असं म्हणून बसतात, ते खुपतं का हो कुठेतरी? काय आहे की आपल्याला असं वाटतं, माझ्यावर हे आरोपच होतात की तुम्ही सगळं हसण्यावारी, सगळं हसण्याच्या स्टाईलमध्ये सगळं मांडता, पण लोकांना फटकन असं हसू जरी आलं तरी नंतर कानाखाली बसले आहे असं ते वाटतच असतं. नाही असं नाहीच. म्हणजे मी एका मुलीला विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर ती म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. ते अशा गोष्टी आहेत ना, ते सगळ्यांना आपण कमी लेखता कामा नये, सगळ्यांना कमी लेखता कामा नये, कुणालाच कमी लेखता कामा नये. हे जे पोखरणं आहे ना, माणसांना हसतात, दाद देतात, पण हे एक वेगळं, हे नुसतं विनोद नाही, हे व्यंग दाखवणं असं
काहीतरी आहे. आता म्हणजे मी आमच्या इथला एक माणूस फुलपाखरू घरात आलो तो काठी घेऊन धावत सुटला त्याच्या मागे. म्हणजे अशी पण माणसं आपल्याला भेटतात. तर ही काव्यात्मकता आहे ना, आपण सगळं हळुवार वगैरे असं म्हणतो. हळुवारचा अर्थ मला एकानं सांगितला हळू केलेला वार म्हणून वगैरे. तर अशा एका वातावरणात आपण राहतोय. तर ते माझ्यावर आरोप होतात अर्थात, तुम्ही हसवता आणि सगळं, पण हसण्यावारी नेता असे. हसण्यावारी नेता वगैरे.